करतोय। मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे, मी समाजासाठी लढतोय। हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन। पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे किंबहुना त्यांचे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी काम करीन। त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये माझी त्यांना विनंती आहे। असं आहे, आता तुमच्यामध्ये चर्चा होईल, त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा होईल, त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद करून घेणार आहे? नाही बघा, असं आहे, आज मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये आलो। दादांशी मला वाटतं की अनेक वेळा संवाद मुख्यमंत्र्यांशी झालेले आहेत की माझ्या फोनमुळे काय दादांचा संवाद होणार आहे असं नाही। दादांनी फोन केला तर स्वतः देखील मुख्यमंत्री बोलू शकतात, एवढा मोठा दादा आहे। त्याच्यामुळे माझी आजची भूमिका तुम्ही समजून घ्या। जो सन्मान मला दादांनी दिला, आज त्या सन्मानामुळे या राज्यातल्या मराठा समाजाला प्रसाद लाडबद्दल पण एक छोटा आदर निर्माण झाला की मनोज दादांनी प्रसाद दादाला बोलवलं। तर माझं देखील आज कर्तव्य आहे की माझ्या वैयक्तिक पातळीवरती मग मी कोणाशी बोलावा हा निर्णय मी घेईन। त्याच्यामध्ये मला मीडियानी पडायची गरज नाही। मी दादाशी चर्चा करीन, दादा मला जे 2-3 लोक संपर्कासाठी देतील त्यांच्याशी मी बोलीन आणि निश्चितपणे दादांचा सन्मान राहील आणि समाजाचं काम होईल यासाठी मी प्रयत्न करेन। तुम्हाला काही मराठा कार्यकर्त्यांनी धमकीभरी फोन देखील केलेले होते, तेव्हा ताब्यात घेण्यात आलेले आहे? धमकी भरे फोन हे अनेक महिने अनेक वर्ष येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही। काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले। काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। आत्ता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत। त्या विषयावर देखील मी दादांशी बोलीन की ते कार्यकर्ते कोण आहेत, काय आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या। अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे, तू माझ्या आईला शिव्या देतो, तुला लाज वाटली पाहिजे। डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना। मी त्याला शिव्या देऊ शकलो असतो, मी परळमध्ये राहण्याचा मोठा झालो, अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या। शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं। आणि मी कशासाठी आलो इथे? मी समाजासाठी इथे आलो। 450-500 किलोमीटर लांब दादाच्या आव्हानावरती मी समाजासाठी इथे आलो। माझ्या मनामध्ये जर समाजाबद्दल आदर नसता, समाजाबद्दल प्रेम नसतं, तर मी प्रेसवरती बोललो असतो, त्यांनी समितीची चर्चा करावी। पण ज्या भावनेने माझ्या भावानी मला बोलवलं, ज्या भावनेने त्यांनी मला इथे बोलवलं, एक समाजाचं काहीतरी चांगलं होईल म्हणून तो बोलला, म्हणून मी इथे आलो। आणि मग त्यानंतर जर माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल, तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही। मी समाजासाठी मरायला देखील तयार आहे। मी चुकीचं केलं असेल तर दादानी मला सांगावं तू चुकला म्हणून। मी दादाला सन्मान करतो, आज समाजाचा आमचा हिरो दादा आहे। दादानी मला सांगावं की मी चुकलो म्हणून। मी पोलिसांना देखील सांगितलं, जोपर्यंत दादांकडून मी येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नये। लाडसाहेब, एक प्रश्न असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये मनोज जरांगे पाटलांना 8 वेळेस आमरण उपोषण करावं लागलं। प्रत्येक वेळेस त्यांना आश्वासन दिलं जातं, 2 वेळेस त्यांना मुंबई वारी करावी लागली। असा परत 11व्या वेळेस तुम्ही आलात, यावेळेस तरी काही तोडगा निघेल का की पुन्हा आश्वासनच? हे बघा, भगवद्गीतेमध्ये एक गोष्ट सांगितली, कोणीतरी संदेश घेऊन जायचा असतो। आता संदेश घेऊन जाणारा माणूस जर युद्ध पेटवणार असेल तर तो संदेश योग्य नाही। मी युद्ध पेटवायला नाही आलोय, तर मी तो भगवद्गीतेतला सार घेऊन आलोय। मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचंय, माझ्या समाजाच्या भावनेबरोबर एकत्र जायचंय, मला समाजाचे अडलेले विषय पूर्ण करायचे। आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीमध्ये माझी काम करण्याची शैली किंवा पद्धत आहे, दादांबरोबर दादांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहिला तर निश्चितपणे दादांचे विषय तडीस जातील। दादांचे नाही, समाजाचे विषय